नीट UG 2026चा अर्ज तर भरला, पण तो रिजेक्ट तर होणार नाही ना, ही भीती अनेकांना असते. तर चला, आज आपण हेच पाहणार आहोत की आपला अर्ज 100% सुरक्षित कसा करायचा. ओके. तर सगळ्यात आधी एका मोठ्या आणि खरं सांगायचं तर एका धोकादायक गैरसमजाबद्दल बोलूया. हा गैरसमज जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो. बघा, होतं काय, अनेकांना असं वाटतं की अरे वा, फी भरली, कन्फर्मेशन पेज पण दिसलं, म्हणजे आपलं काम झालं, फॉर्म आता एकदम परफेक्ट आहे. पण थांबा, इथेच खरी मेक आहे. खरं तर फक्त फॉर्म सबमिट करणं हे पुरेसं नाहीच. ते जे कन्फर्मेशन पेज आहे ना, त्याची अगदी बारकाईने तपासणी करणं हेच आपल्या अर्जाला खरं तर सुरक्षित करतं. बरं, पुढे जाण्याआधी स्क्रीनवर दिसणाऱ्या या तारखा पटकन लक्षात घेऊया. आणि हो, यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करेक्शन विंडो. ती फक्त 2 दिवसांसाठी असणार आहे, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की आपला अर्ज खरंच यशस्वीरित्या सबमिट झालाय की नाही, हे लगेच कसं तपासायचं? तर त्यासाठी एक अगदी सोपी 2 स्टेपची सेफ्टी चेक पद्धत आहे. चला पाहूया. तर पहिली स्टेप, NTAच्या वेबसाईटवर लॉग इन करायचं. लॉग इन केल्यावर जो डॅशबोर्ड दिसेल, तिथे रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट या तिन्ही गोष्टींच्या पुढे हिरव्या रंगात कंप्लीट असं लिहिलेलं दिसलं पाहिजे. हे तपासा. आता दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, खरा पुरावा. जर त्या तिन्ही स्टेप्स पूर्ण झाल्या असतील तर तुम्हाला कन्फर्मेशन पेज डाउनलोड करण्याचा ऑप्शन मिळेल. हेच आहे तुमच्या अर्जाचा अंतिम सर्टिफिकेट. एक प्रकारे तुमची पावतीच आहे ती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे पेज नसेल तर तुमचा फॉर्म पूर्ण मानला जाणार नाही. त्यामुळे ते डाउनलोड करून सेव्ह करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, तर कन्फर्मेशन पेज आता आपल्या हातात आहे. म्हणजे आपलं पहिलं काम झालं. पण आत्ता वेळ आहे एका डिटेक्टिव्हसारखं काम करण्याची. आपल्याला या पेजमध्ये लपलेल्या अशाच चुका शोधायच्या आहेत, ज्या नंतर आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. तर कोणते रेड फ्लॅग्स आपल्याला शोधायचे आहेत? बघा, फोटो जुळतोय का? आधारची माहिती बरोबर आहे का? काही वॉर्निंग किंवा एरर मेसेज दिसतोय का? किंवा संपूर्ण पेजवर कुठे लाल रंगात काही सूचना लिहिली आहे का? यापैकी काहीही असेल ना तर लगेच सावध व्हायचं. कारण एक छोटीशी गोष्टसुद्धा काउन्सिलिंगच्या वेळी खूप मोठा प्रॉब्लेम तयार करू शकते. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं की ती डॅशबोर्डची तपासणी इतकी महत्त्वाची का आहे? कारण बघा, सगळ्यात जास्त फॉर्म्स हे फक्त 3 कारणांमुळे रिजेक्ट होतात: अपूर्ण रजिस्ट्रेशन, पेमेंट फेल होणं किंवा अपूर्ण अर्ज भरणं. आणि हे तिन्ही प्रॉब्लेम्स आपल्याला त्या डॅशबोर्डवर लगेच दिसतात. बरं, समजा आता आपल्याला एखादी चूक सापडली, मग आता काय? तर इथेच आपल्याला ग्रीन झोन आणि रेड झोनमधला फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजे कोणत्या चुका आपण दुरुस्त करू शकतो आणि कोणत्या नाही. ही करेक्शन विंडो म्हणजे काय? तर ही एकच संधी आहे, द वन अँड ओनली चान्स, आपल्या अर्जातल्या चुका दुरुस्त करण्याची. तारीख लक्षात ठेवा, 10 ते 12 मार्च. आणि हो, काही बदल मोफत करता येतील, पण काही चुका दुरुस्त करायला अतिरिक्त फी सुद्धा लागू शकते. तर हे बघा, स्क्रीनवर तुम्हाला स्पष्ट दिसेल. एका बाजूला आहे ग्रीन झोन, म्हणजे ह्या गोष्टी आपण बदलू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे रेड झोन. ह्या गोष्टी एकदा सबमिट झाल्या की बदलता येत नाहीत. चला, आधी ग्रीन झोनबद्दल बोलूया. समजा पालकांच्या नावात चूक झाली किंवा 10वी-12वीची माहिती चुकली, परीक्षा केंद्र किंवा मीडियम बदलायचं असेल, किंवा अगदी फोटो, सही, अंगठाचा ठसा यात काही गडबड झाली असेल, तर अजिबात काळजी करू नका. या सगळ्या गोष्टी एडिटेबल आहेत, म्हणजे करेक्शन विंडोमध्ये त्या दुरुस्त करता येतात. पण आता रेड झोनकडे येऊया. इथे मात्र परिस्थिती गंभीर आहे. तुमची मूलभूत माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन करताना दिलेला मोबाईल नंबर, ईमेल ID किंवा आधार नंबर, यात जर काही चूक झाली असेल तर ती करेक्शन विंडोमध्ये बदलता येत नाही. अशा वेळी तुमच्याकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे NTA हेल्पलाईनशी तातडीने संपर्क साधणे. बरं, आता फायनल ॲक्शन प्लॅनकडे जाण्याआधी एक दिलासादायक गोष्ट. काही चुका अशा असतात ज्यांना आपण सेफ मिस्टेक्स म्हणू शकतो. म्हणजे समजा फोटोची बॅकग्राऊंड पांढरी ऐवजी थोडी वेगळी आहे, किंवा पत्त्यात एखादी छोटीशी चूक आहे, तर अशा किरकोळ गोष्टींमुळे सहसा फॉर्म रिजेक्ट होत नाही. त्यामुळे उगाच पॅनिक होऊ नका. ओके, तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याला एका सोप्या अंतिम ॲक्शन प्लॅनमध्ये बसूया. ही एक फायनल चेकलिस्ट आहे, जी फॉलो केल्यास तुमचा फॉर्म 100% सुरक्षित आहे याची खात्री पटेल. तर ही आहे आपली फायनल व्हेरिफिकेशन चेकलिस्ट. स्टेप 1, लॉग इन करून त्या तिन्ही गोष्टी कंप्लीट आहेत का ते तपासा. स्टेप 2,
कन्फर्मेशन पेजची PDF डाउनलोड करा. स्टेप 3. त्या PDF मधली प्रत्येक ओळ न ओळ काळजीपूर्वक तपासा. आणि स्टेप 4. जर काही चूक सापडलीच तर करेक्शन विंडोसाठी तयार रहा. तर मग या सगळ्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपला नीट फॉर्म खरंच 100% सुरक्षित आहे हे नक्की कसं ओळखायचं? ती एक 100% खात्री कशी मिळणार? याचं उत्तर एका अगदी सोप्या समीकरणात आहे. लॉग इन केल्यावर सगळं कंप्लीट दिसणं प्लस डाउनलोड केलेलं कन्फर्मेशन पेज पूर्णपणे बरोबर असणं इज इक्वल टू तुमचा नीट फॉर्म 100% सुरक्षित आहे. बस इतकं सोपं आहे. आणि जेव्हा ही खात्री मिळते तेव्हाच अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येतं, बरोबर ना?